CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाण्यातील 6 वर्षीय मदिहा फिरदौस आणि 8 वर्षीय अयमन फिरदौस या बहिणींनी पवित्र रमजान महिन्यात 1 मार्च रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा धरला। सायंकाळी उपवास सोडताना त्यांनी आपल्या भारत देशात शांती राहावी आणि इराण इस्रायल यांच्यातील सुरू असलेल्या युद्धाला पूर्णविराम मिळावा यासाठी विशेष प्रार्थना केली। कमी वयात आपलं धार्मिक कर्तव्य बजावत असताना देशासाठी एकात्मता आणि जगासाठी सामाजिक शांतीचा अनोखा आदर्श या दोन्ही बहिणींनी घालून दिला। त्यांचा हा सामाजिक संदेश समाजात कौतुकास्पद ठरत आहे। अयमन आणि मदिहा दोन्ही बुलढाणा येथील पत्रकार कासिम शेख यांच्या मुली आहे। रमजान हा इस्लामिक कॅलेंडरातील 9वा महिना असून मुस्लिमांसाठी सर्वात पवित्र महिना मानला जातो। या महिन्यात पवित्र कुराण अवतरलेला असल्याने अल्लाहची विशेष कृपा प्राप्त होते। या काळात नेकीचे फळ बहुगुणित होते आणि इबादत, दान धर्म व आत्मशुद्धीवर भर दिला जातो। इस्लाम धर्मामध्ये 5 स्तंभ असून त्यापैकी रोजा हा देखील एक आहे। सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अन्न, पाणी इत्यादी टाळून रोज धरला जातो। रोज्याचा उद्देश आत्मसंयम, गरिबांची स्थिती अनुभवणे, पापांपासून दूर राहणे आणि अल्लाहशी जवळीक साधणे असतो। अयमन आणि मदिहा या लहान मुलींनी पवित्र रमजानमध्ये रोजा धरत शांती व एकतेचा संदेश दिला। तसेच इराण इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांची प्रार्थना जागतिक शांततेसाठी प्रेरणा देणारी ठरत असून दोघींचे कौतुक होत आहे। यावेळी मोहल्ल्यातील लहान मुलांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। लहान मुलांनी विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। माय नेम इज अयमन फिरदौस मोहम्मद कासिम। आज हम दोनों बहनों ने हमारी जिंदगी का पहला रोजा रखे। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। माय नेम इज मदिहा फिरदौस मोहम्मद कासिम, स्टडीइंग फर्स्ट स्टैंडर्ड। आज हमने अल्लाह से दुआ ये करे कि हमारे देश में अमन बरकरार रहे। आज हमने अल्लाह से दुआ करे ये जो जंग चल रही है वो जल्द से जल्द खत्म हो जाए। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।